करा जरा गणपती बाप्पा. तर दादा आमचा हा गुरुपौर्णिमेचा ब्लॉग आहे. मी चाललोय तानसाला, ठाण्यावरून आलो. पण इथे छान असे गणेशाच्या छान अशा मूर्त्या बघितल्या. एक स्वागत आहे यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी आजचा व्हिडिओ हा खास आहे, कारण का माहिती आहे, आज आहे गुरुपौर्णिमा. आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये दररोजच्या जीवनामध्ये गुरूंचा आशीर्वाद घेत असतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आकलन करत असतो आणि आपलं जीवन पुढे करत असतो. पण ह्या गुरूंना आज रिस्पेक्ट देण्यासाठी, आदर करण्यासाठी खास आपला दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. तर अगदी वेळ न करता आपण गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ चालू करूया. आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या व्हिडिओला आपण कुठे जाणार आहोत तर प्रति गंगापूर जे तानसा या ठिकाणी आहे. तानसा जो आपला डॅम आहे तिथे गुरुपौर्णिमेला आपण जाणार. आपण आपली गाडी घेऊन जाणार आहोत. आदवीच्या शाळा आहे तर सुट्टी नाही आहे, पण आनंदी माझ्याबरोबरती आहे. तर आनंदी आणि मी आणि तुम्ही चला आपल्या प्रति गणगापूर गुरुपौर्णिमेच्या स्पेशल ब्लॉकमध्ये कंटिन्यू करूया. प्रवास करता करता आपण आला आशीर्वाद कॉर्नर. या इथे थोडा न्याहारी करून घेऊया. शहापूर आशीर्वाद कॉर्नर. समोसे गरम आहेत का रे? गरम गरम समोसे. अजून काय मिठाईमध्ये कचोरी, ढोकला. शहापूरचा आशीर्वाद फेमस ना आनंदी. शहापूर मस्तपैकी चटणी आणि समोसे खाऊन घेऊ. स्वीटमध्ये काय आहे? वा, काय शहापूरचा मार्केट एरिया. आत्ताच छान मस्त पावसाची सर येऊन गेलेली आहे. आपली गाडी इथे उभी आहे. आशीर्वाद स्वीट कॉर्नर आणि शहापूर मार्केट पुढे आपण भाज्या शहापूरच्या बघणार आहोत छानपैकी. हा, खुरासणीची भाजी मस्त ना, टेस्टी चवीला छान असते खुरासणीची भाजी. ओके. ती तेलपट का दाखव. तेलपट कशी दिला वाटा? 50ला 3 वाटा. मस्त तेलपटची भाजी. आणि कुठची? हा, रोट. हा मस्त भाजी आहे मावशीकडे. तेलपट भाजी. तेलपटची भाजी आवडली का? तुझी आवडती ना? मस्त की भाजी मिळाली, गावच्या भाज्या. आत्ताच आपण थोड्याशा भाज्या बघितल्या आणि शहापूर मार्केट बऱ्यापैकी फिरलो, थोडंसं फिरलो मस्तपैकी भाज्या. तर माझ्या बाजूला बघा मागे गणपतीचा कारखाना आहे. तर कुठच्या गणपती थोडक्यामध्ये जाणून घेऊया आपण. हा ब्लॉग हा गुरुपौर्णिमेचा 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला दाखवतो. गणपती कुठचे. ही कृपा कला केंद्र भोईर यांचे. मंडई गणपती एवढे छान आहे. लालबागचा राजा, सुंदर अशी मूर्ती आहे. हिचं पहिली मूर्ती छान आहे. ते खाली सुद्धा आहे. पीर साहेबांचं छान अशी कलाकृती आहे. फेटे ज्यांना परिधान केलेले गणपती बाप्पा आवडतात. ही गणपती बाप्पा बघा, मोठी मूर्ती आहे. वा, एकदम राजेशाही थाट आहे. चिंतामणी. दादा ही चिंतामणी स्टाईल आहे ना गणपती? हा एक्झॅक्ट चिंतामणी. छान सुंदर. मुरली मनोहर अशी गणपती बाप्पाची मूर्ती.
नमस्कार दादा, गणपती बाप्पा. तर दादा, आमचा हा गुरुपौर्णिमेचा ब्लॉग आहे. मी चाललोय तानसाला, ठाण्यावरून आलो. पण इथे छान असे गणेशाच्या छान अशा मूर्त्या बघितल्या. एक मागे आपल्या बघायला तर चिंतामणी, आणि मोठ्या आहेत, मीडियम साईजच्या आहेत, आणि कोणाला लहान असेल तर त्या असं पाहिजेत. मी इथे बघतोय दादा, एक गणपतीचं काम चालू आहे, फेटेला परिधान केलं बरोबर. तर आपला कारखाना एक्झॅक्टली कुठे आहे दादा? खाडे विद्यालय जे शहापूरमध्ये फेमस आहे, त्याच्या अगदी बाजूला. कोणीच सांगेल आपल्या कारखान्याचं नाव? श्री कृपा कला केंद्र. आणि आपलं नाव काय? महेश भोईर. कोणाला आपला व्हिडिओ बघून गणपती आवडला असेल, ह्याच्यातली कुठची एखादी मूर्ती आवडली असेल, तर त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा? तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8149686429. परत एकदा सांगा. 8149686429. ओके, चला, बरं वाटलं तुम्हाला भेटून, आणि तुम्हाला पुढच्या प्रोसेस होईल. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, आतापर्यंत व्हिडिओमध्ये आपण ठाण्यावरून शहापूरला आलो. मस्तपैकी छान नाश्ता केला, समोसा आणि मँगो लस्सी घेतली होती, आणि त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पा छान असे बघितले. कारण गणपती बाप्पा अगदी पावणे 2 महिन्यावरती आलेले आहेत. माझ्या आजूबाजूला बघू शकता छान अशी गिनरी आहे. तर आपण प्रति गणगापूरमध्ये तानसाला चाललोय गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. बघा, पुढच्या क्लिप मी दाखवतो. मस्त आहे बघा ना, फिल्म काय मस्त आहे. पूर्ण गिनरी आहे, नो फिल्टर हा मंडळी. शहापूर तानसाला जाताना अभयारण्याला असं एक अभयारण्य लागतं. तिथे असं वन्यजीव, इथे बोकड बकरी चरण्यासाठी आलेले आहेत. पूर्ण बघाल तर वरती पावसाळी वातावरण आहे. इथूनच भातसा डॅमचा जवळ आहे. इकडे बघा, आनंदी ते गाडीमध्ये संपूर्ण गिनरी आहे. असेच पावसाळी तुम्ही पिकनिक करत असाल ना, मला कमेंट करून नक्की सांगा. एकदम गाड्या एकदम कमी आहेत. समोर माऊलीचा डोंगर आहे. आपण कुठे आलो आता? तानसाला. तानसा डॅमच्या इथे परमपूज्य बहुउद्देशीय संस्था प्रति गणगापूर जे स्थान आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण समाधीला पाया पडालेलं आहे. या मंडळी पुढे व्हिडिओ ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. परमपूज्य रवंद्र महाराज. की ज्याचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे, बाबांची कृपाशीर्वाद ज्या भक्तांनी घेतलेले आहे त्यांनी कृपया अन्नछत्रामध्ये महाप्रसाद घेण्यासाठी जायचं आहे. कृपया रांगेमध्ये दर्शन घ्या, शिस्तीत दर्शन. मस्त सजावट केलेली आहे. हे समाधी मंदिर मंडळी. गुरु आणि शिष्य दत्तगुरु महाराज यांचे गुरु परमपूज्य रमणनाथ महाराज 100 वर्ष होऊन गेले या समाधीला. छान अशी सजावट केलेली आहे केळ्याच्या पानांची. चला, गणपती बाप्पा, सूर्यनारायण आणि अन्नपूर्णा छान दर्शन झालेलं आहे. स्थानावर आल्यानंतर असं बॅकग्राऊंडला छान असा परिसर आहे. समोर माऊली डोंगर आहे मंडळी. त्यानंतर स्थान देवतांचा अभिषेक या ठिकाणी संपन्न झालेला आहे. कृपया रांगेमध्ये दर्शन घ्या. आलेल्या सर्व भक्तांचं सर्व गुरुपौर्णिमेचा प्रसाद तानसस्थानी. हो, जय रमणनाथ. काय आहे? गोड शिरा ना, रोट भाजी आहे.
महाप्रसाद गुरूंचं दर्शन झालेलं आहे. दत्तगुरू महाराज की जे समाज व्यवस्था महाप्रसाद चालू आहे इकडे सुद्धा. जय रमणनाथ. मंडळी प्रसादामध्ये असं का आहे, वरण भात आहे, भाजी ही बघा मस्त हिरवीगार भाजी, पौष्टिक रोट आणि गोड शिरा. परमपूज्य रमणनाथ महाराज की बोल रे जय.